Hello student, in today's lecture we are going to start our next chapter basic analytical techniques. तर या व्हिडिओमध्ये आपण ॲनालिटिकल टेक्निक्स बघणार आहोत. म्हणजे हा चॅप्टर आपण सुरू करणार आहोत बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्स. आता ह्या ज्या ॲनालिटिकल टेक्निक्स आहेत त्या आपण तुम्ही 9-10 स्टँडर्डमध्येही झालेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला स्कूल लेवललाही झालेल्या आहेत. त्या तुम्ही डे टू डे लाईफमध्येही यूज करता त्या टेक्निक्स. ओके, आता त्या टेक्निक्स फक्त तुम्हाला तिथे माहीत होत्या. ह्या चॅप्टरमध्ये आपण त्या डिटेलमध्ये बघणार आहोत टेक्निक्स. ओके, पण त्या टेक्निक्सच्या आधी ह्या चॅप्टरमध्ये काही डेफिनेशन्स आहेत. ओके, टेक्निक्सची रिलेटेड काही डेफिनेशन्स आहेत. त्या डेफिनेशन्स तुम्हाला आधी माहीत असल्या पाहिजेत. ओके, आता तुम्हाला माहिती आहे केमिकल कंपाऊंड्स हे 2 प्रकारचे असतात. फर्स्ट वन इज दी नॅचरली केमिकल कंपाऊंड. ओके, नॅचरल केमिकल कंपाऊंड. अँड सेकंड वन इज दी सिंथेसाइज केमिकल कंपाऊंड. ओके, आता हे जे केमिकल कंपाऊंड्स आहेत ते नॅचरली अकरिंग आहेत आणि सिंथेसाइज्ड आहेत. जे नॅचरली अकरिंग केमिकल कंपाऊंड्स आहेत ते आपल्याला नेचरमधून मिळतात. ओके, त्यांना आपण नॅचरल केमिकल कंपाऊंड म्हणतो. आणि जे सिंथेसाइज केमिकल कंपाऊंड्स आहेत ते लॅबोरेटरीमध्ये आपण प्रिपेअर करतो. ओके, आता हे जे केमिकल कंपाऊंड्स आहेत त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज असतात, म्हणजे ते प्युअर फॉर्ममध्ये नसतात. आपल्याला त्याचं प्युरिफिकेशन करावं लागतं. ओके, तर प्युरिफिकेशन ही जी एक टेक्निक्स आहे. ओके, म्हणजे ह्या टेक्निक्सची रिलेटेड काही डेफिनेशन्स आहेत. त्या डेफिनेशन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते आणि त्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप टेक्निक्स बघणार आहोत. ओके, आता तुम्हाला माहिती आहे आपल्या घरामध्ये एक वॉटर प्युरिफायर असतो. ओके, प्युरिफायर त्याला फिल्ट्रेशन आपल्याला करावं लागतं. ओके, म्हणजे ते काय करतं, प्युअर जो वॉटर आहे ते एका साईडला टाकतं आणि जे तो फिल्टर जो असतो तो इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये अडकल्या जातात. ओके, म्हणजे तो इम्प्युरिटीज एका साईडला टाकतो आणि वॉटर एका साईडला पडतं, म्हणजे प्युअर वॉटर आपल्याला मिळतं. आता ही जी प्युरिफिकेशन आणि सेपरेशनची प्रोसेस आहे ती केमिकल कंपाऊंडमध्येही आपण तिथे यूज करू शकतो. ओके, सो आपण असं म्हणूया स्टडी दी प्युरिफिकेशन अँड सेपरेशन ऑफ केमिकल कंपाऊंड्स. त्यासाठी काही मेथड्स आहेत, त्यामध्ये काही फिजिकल प्रॉपर्टीज यूज करून आपण ते प्युरिफिकेशन करू शकतो. ओके, म्हणजे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट. ओके, सो दी मेथड ऑफ सेपरेशन अँड प्युरिफिकेशन डिपेंड्स अपॉन दी फिजिकल प्रॉपर्टी such as solubility of chemical compounds. ओके, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट एक्सेट्रा एक्सेट्रा. तर आपण इथे काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत टेक्निक्सशी रिलेटेड. त्या डेफिनेशन फर्स्ट आपण बघूया. फर्स्ट वी विल सी दी प्युरिफिकेशन. ओके, प्युरिफिकेशन. सो प्युरिफिकेशन जी डेफिनेशन आहे ती मी डेफिनेशन इथे लिहिते. आधी तुम्हीही माझ्याबरोबर डेफिनेशन लिहायची आहे. ओके, सो definition of purification: the process of removal of undesirable impurities means unwanted, इथे मी कंसामध्ये लिहिते अनवॉन्टेड सबस्टन्स. इम्प्युरिटीज मीन्स अनवॉन्टेड सबस्टन्स, म्हणजे जे आपल्याला जे सबस्टन्स अनवॉन्टेड आहेत ते आपण त्याला इम्प्युरिटीज म्हणतो, ते आपण बाहेर टाकतो. ओके, प्युरिफिकेशन ह्या प्रोसेसने. सो अनवॉन्टेड सबस्टन्स प्रेझेंट अलॉंग with desirable substance is known as purification. Okay, so the purification is known as the process of removal of undesirable impurities. ओके, म्हणजे अनवॉन्टेड सबस्टन्स प्रेझेंट अलॉंग विथ डिझायरेबल सबस्टन्स इज नोन ॲज प्युरिफिकेशन. ओके, म्हणजे त्या प्रोसेसमध्ये आपण प्युरिफिकेशन ह्या प्रोसेसमध्ये आपण जे अनडिझायरेबल इम्प्युरिटीज आहेत, म्हणजे अनवॉन्टेड सबस्टन्स जे आहेत, म्हणजे कशामध्ये असले तर डिझायरेबल सबस्टन्समध्ये असलेले जे इम्प्युरिटीज आहेत, अनडिझायरेबल इम्प्युरिटीज असतील किंवा अनवॉन्टेड सबस्टन्स जे आहेत ते आपण रिमूव्हल करतो. त्या प्रोसेसला आपण प्युरिफिकेशन असं म्हणतो.
त्यानंतर आपण नेक्स्ट डेफिनेशन बघणार आहोत. सेकंड डेफिनेशन इम्प्युरिटीज. सेकंड डेफिनेशन इम्प्युरिटीज. ओके, तर इम्प्युरिटी म्हणजे काय तर बघा, इम्प्युरिटी दी अनडिझायरेबल सबस्टन्स विच इज प्रेझेंट इन स्मॉल क्वांटिटी अलॉंग विथ डिझायरेबल सबस्टन्स इज नोन ॲज इम्प्युरिटी. मी डेफिनेशन इथे लिहिते, तुम्हीही माझ्याबरोबर डेफिनेशन इथे लिहायची आहे. दी अनडिझायरेबल substance which is present in small quantity along with desirable substance is known as impurity. Okay, so impurity means काय तर बघा, the desirable substance which is present in, म्हणजे desirable substance म्हणजे काय तर unwanted substance which is present in small quantity. ओके, म्हणजे ते ज्या इम्प्युरिटीज असतात, जे अनवॉन्टेड सबस्टन्स जे असतात ते स्मॉल क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतात, तर कुठे तर डिझायरेबल सबस्टन्समध्ये इज नोन ॲज इम्प्युरिटी. ओके, त्याला काय म्हटलेलं आहे, इम्प्युरिटी म्हटलेलं आहे. ओके, तर त्यानंतर आपण नेक्स्ट डेफिनेशन बघणार आहोत, प्युअर सबस्टन्सेस. ओके, आपण प्युरिफिकेशन ही प्रोसेस बघितली. प्युरिफिकेशन म्हणजे काय तर प्युरिफिकेशन म्हणजे काय, दी प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ अनडिझायरेबल इम्प्युरिटीज प्रेझेंट अलॉंग विथ डिझायरेबल सबस्टन्स इज नोन ॲज प्युरिफिकेशन. म्हणजे आपण काय करतो, ज्या डिझायरेबल सबस्टन्समध्ये जे अनडिझायरेबल इम्प्युरिटीज असतात, म्हणजे जे अनवॉन्टेड सबस्टन्स असतात, ते काय करतो आपण रिमूव्ह करतो. ओके, त्या प्रोसेसला आपण, त्या रिमूव्ह करण्याच्या प्रोसेसला आपण प्युरिफिकेशन असं म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर आपण इम्प्युरिटी ही एक डेफिनेशन पाहिली. इम्प्युरिटी मीन्स काय तर दी अनडिझायरेबल सबस्टन्स, म्हणजे अनवॉन्टेड सबस्टन्स जे आहेत विच इज प्रेझेंट अलॉंग इन स्मॉल क्वांटिटी, हे स्मॉल क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतात, कुठे अलॉंग विथ डिझायरेबल सबस्टन्स इज नोन ॲज इम्प्युरिटी. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट डेफिनेशन बघणार आहोत, प्युअर सबस्टन्स. ओके, नेक्स्ट डेफिनेशन बघणार आहोत, थर्ड डेफिनेशन प्युअर सबस्टन्स. तर प्युअर सबस्टन्स म्हणजे काय ते बघा, होमोजिनियस सबस्टन्स कंटेनिंग ओनली वन काइंड ऑफ पार्टिकल इज नोन ॲज प्युअर सबस्टन्स. म्हणजे प्युअर सबस्टन्स जे आहेत ते होमोजिनियस सबस्टन्स असतात, म्हणजे जे सबस्टन्स असतात ते जे पार्टिकल्स असतात त्याच्यामधले ते वन काइंड म्हणजे एकाच प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये कुठलेही इम्प्युरिटीज नसतात. ओके, सो मी त्याची डेफिनेशन इथे लिहिते प्युअर सबस्टन्सची. दी होमोजिनियस सबस्टन्स. ओके, मी सबस्टन्स जे आहे ते शॉर्टमध्ये लिहिते, तुम्ही तसं लिहायचं नाही आहे, परीक्षेमध्ये पण तसं लिहायचं नाही, मी ते शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. दी होमोजिनियस सबस्टन्स कंटेनिंग only one kind of particles is known as pure substances. ओके, तर प्युअर सबस्टन्स म्हणजे काय तर तो प्युअर सबस्टन्स असतो. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही इम्प्युरिटीज नसतात. जो प्युअर सबस्टन्स असतो तो कसा असतो तर त्याच्यामधले जे पार्टिकल्स असतात ते होमोजिनियस पार्टिकल्स असतात, त्याला आपण प्युअर सबस्टन्स असं म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर आपण नेक्स्ट फोर्थ डेफिनेशन बघणार आहोत, सोल्यूट म्हणजे काय. आता तुम्हाला माहिती आहे सोल्यूट जे आहे म्हणजे ते सोल्युशनमध्ये प्रेझेंट असतं. आता सोल्यूट आणि सॉल्व्हंट मिळून सोल्युशन बनतं हे तुम्हाला माहिती आहे. तर सोल्यूट काय असतं तर ते जे सोल्युशनमध्ये स्मॉल
अमाऊंट ऑफ क्वांटिटीमध्ये असतं त्याला आपण सोल्यूट असं म्हणतो, आणि जे सॉल्वंट असतं ते सोल्युशनमध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये असतं त्याला सॉल्वंट म्हणतो. आणि सोल्यूट आणि सॉल्वंट मिळून काय तयार होतं तर सोल्युशन तयार होतं. ठीक आहे, तर आपण सोल्यूटची ही डेफिनेशन इथे बघूया. आता ह्या ज्या मी डेफिनेशन तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या ॲनालिटिकल टेक्निक्सशी रिलेटेड आहेत. त्या डेफिनेशन तुम्हाला माहीत असल्या पाहिजे तर तुम्हाला टेक्निक्स समजतील. ओके सर, सोल्यूट म्हणजे काय बघा, मी ते डेफिनेशन लिहिते, तुम्हीही माझ्याबरोबर डेफिनेशन लिहा. दी सबस्टन्स विच इज प्रेझेंट इन small quantity and dissolves in a solvent is known as solute. Okay, solute म्हणजे काय, the substance which is present in small quantity and dissolves in a solvent is known as सोल्यूट. ओके, सोल्यूटची डेफिनेशन तुम्हाला सांगितलेली आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट डेफिनेशन बघूया, फिफ्थ डेफिनेशन सॉल्वंट्स म्हणजे काय, दी सबस्टन्स विच इज प्रेझेंट इन लार्ज क्वांटिटी अँड विच इज सोल्यूट इज डिझॉल्व इज नोन ॲज सॉल्वंट. म्हणजे जो सबस्टन्स असतो तो सोल्युशनमध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये असतो आणि त्याच्यामध्ये सोल्यूट डिझॉल्व असतो, त्याला काय म्हणलेलं आहे, सॉल्वंट असं म्हणलेलं आहे. तर मी इथे सॉल्वंटची डेफिनेशन लिहिते. The substance which is present in large quantity and in which solute is dissolved is known as solvent. ओके, डेफिनेशन तुम्हाला समजली असेल मोस्ट ऑफ दी. त्यानंतर आपण सोल्युशन म्हणजे काय बघणार आहोत. नेक्स्ट डेफिनेशन सोल्युशन. आता ह्या डेफिनेशन आहेत त्या तुम्हीही लिहून घ्या, तुम्हाला ह्या माहीत असल्या पाहिजे डेफिनेशन. सोल्युशनची डेफिनेशन काय बघा, दी होमोजिनियस मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट इज नोन ॲज सोल्युशन. सिम्पल डेफिनेशन आहे, म्हणजे होमोजिनियस मिक्सचर पाहिजे सोल्यूट आणि सॉल्वंटचं, त्याला आपण सोल्युशन असं म्हणतो. ओके, होमोजिनियस मिक्सचर. ओके, दी होमोजिनियस मिक्सचर ऑफ solute and solvent is known as solution. आता सोल्युशनचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. इथे बघा, होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय, सपोज मी एक सोल्युशन घेतलेलं आहे, म्हणजे 1 ग्लास मी वॉटर घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 स्पून मी शुगर ॲड केली आणि ते डिझॉल्व केली शुगर त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे काय केली, डिझॉल्व झाली, म्हणजे शुगर जी आहे, शुगर हे काय झालं, सोल्यूट झालं आणि वॉटर काय झालं तर सॉल्वंट झालं. म्हणजे सोल्यूट काय होतीये, शुगरमध्ये डिझॉल्व होतीये. मी इथे तुम्हाला सोल्यूटची डेफिनेशन काय सांगितली, दी सबस्टन्स विच इज प्रेझेंट इन स्मॉल क्वांटिटी. म्हणजे शुगर मी 1 स्पून घेतलेली आहे आणि जे सॉल्वंट जे वॉटर घेतलेलं आहे ते 1 ग्लास घेतलेला आहे, म्हणजे लार्ज क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे सॉल्वंट. अँड डिझॉल्व इन ए सॉल्वंट. ओके, म्हणजे सोल्यूट कशामध्ये डिझॉल्व होते तर सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होते. ओके, आता हे जे मिक्सचर झालं तर ते काय झालं, होमोजिनियस मिक्सचर झालं. म्हणजे मी 1 ग्लास वॉटर घेतलं, त्यामध्ये 1 स्पून मी त्यामध्ये शुगर ॲड केली आणि ती डिझॉल्व केली, म्हणजे शुगर जी आहे ती वॉटरमध्ये डिझॉल्व झाली आणि जे सोल्युशन तयार झालं तर त्याला आपण काय म्हणतो, होमोजिनियस मिक्सचर असं म्हणतो. सपोज मी असं घेतलं, 1 ग्लास वॉटर घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 स्पून मी ऑइल ॲड केलं, तर जे ऑइल आहे ते सेपरेट लेयर होईल त्याचा, म्हणजे ऑइलचा एक लेयर असेल, म्हणजे ऑइल जे आहे ते वॉटरवरती काय होईल, तरंगेल.
ओके. सो ऑइलचा एक सेपरेट लेअर मिळेल आणि वॉटरचा सेपरेट लेअर मिळेल. म्हणजे ते सोल्युशन जे मिळालेलं आहे, सपोज मी ते डिझॉल्व केलं तर काय होणार आहे, ऑइलवरती येणारे वॉटरच्या तरंगणारे सेपरेट लेअर मिळणार आहे तुम्हाला, 2 सेपरेट लेअर मिळतील. आता ते जे सोल्युशन असेल ते होमोजिनियस असेल का, तर नाही. जे मी काय सांगितलेलं आधी, जे वॉटर आणि शुगरचं जे सोल्युशन घेतलेलं आहे ते काय आहे, होमोजिनियस मिक्सचर आहे. म्हणजे सोल्यूट जी आपली शुगर आहे ती सॉल्वंट आपण वॉटर घेतलेलं आहे त्यामध्ये ती डिझॉल्व होती आहे आणि ते डिझॉल्व केल्यानंतर जे तुम्हाला होमोजिनियस मिक्सचर मिळते त्याला आपण सोल्युशन असं म्हणतो. म्हणजे सोल्युशनची डेफिनेशन मी तुम्हाला काय सांगितली, दी होमोजिनियस मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट इज नोन ॲज सोल्युशन. ओके. म्हणजे सोल्युशन हे काय पाहिजे आपल्याला, तर होमोजिनियस मिक्सचर पाहिजे. जर मी 1 ग्लास वॉटर घेतलं आणि त्याच्यामध्ये जर मी ऑइल टाकलं तर ते होमोजिनियस मिक्सचर होईल का, तर नाही होणार. ओके. होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय, जे सोल्यूट आहे ते सॉल्वंटमध्ये डिझॉल्व असलं पाहिजे आणि ते जे मिक्सचर असेल ते होमोजिनियस पाहिजे. होमोजिनियस म्हणजे काय, जे पार्टिकल्स असतील मिक्सचरमधले, सोल्युशनमधले, ते काय असतील, सेम असतील सगळे. ठीक आहे. सपोज मी असं केलं, 1 ग्लास मी वॉटर घेतलं आणि 1 स्पून मी सँड काय केली, डिझॉल्व केली, तर होईल का, सँड काय होईल, वॉटरच्या तळाला जाईल. ठीक आहे. मग ते होमोजिनियस मिक्सचर झालं का, सोल्युशन जे आहे ते होमोजिनियस मिक्सचर झालं का, तर नाही. सँड जी आहे ती तळाला गेलेली आहे आणि वॉटर वरती आहे. ओके. ते होमोजिनियस मिक्सचर होऊ शकत नाही. सो सोल्युशनची डेफिनेशन काय आहे, दी होमोजिनियस मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट इज नोन ॲज सोल्युशन. तुम्हाला मोस्ट ऑफ हे समजलं असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट डेफिनेशन बघणार आहोत, सॅच्युरेटेड सोल्युशन. ओके. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, 7 डेफिनेशन. सॅच्युरेटेड सोल्युशन, सॅच्युरेटेड सोल्युशन. ओके. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, तर बघा, सॅच्युरेटेड सोल्युशन, दी सोल्युशन विच कंटेन मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट that can be dissolved in given amount of solvent at given temperature is known as saturated solution. मी डेफिनेशन इथे लिहिते, तुम्हीही माझ्याबरोबर डेफिनेशन लिहा. दी सोल्युशन which contain maximum amount of solute that can be dissolved in given amount of solvent at given temperature is known as saturated solution. तर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, तर बघा, दी सोल्युशन विच कंटेन मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट that can be dissolved in given amount of solvent at given temperature is known as saturated solution. ठीक आहे. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, दी सोल्युशन विच कंटेन मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट. ओके. म्हणजे जे सोल्युशन आहे ते काय असेल, मॅक्झिमम अमाऊंटमध्ये असेल. जो सोल्यूट आहे तो काय असेल, मॅक्झिमम अमाऊंटमध्ये असेल. अँड दॅट कॅन बी डिझॉल्व इन गिवन अमाऊंट ऑफ सॉल्वंट. आणि ते जो काय अमाऊंट असेल सॉल्वंटचा त्याच्यामध्ये काय असेल, ते डिझॉल्व असेल ॲट गिवन टेम्परेचर. काही टेम्परेचर तुम्हाला दिलं असेल, इज नोन ॲज सॅच्युरेटेड सोल्युशन. त्याला काय म्हणलेलं आहे, सॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हटलेलं आहे. ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट डेफिनेशन बघणार आहोत, अनसॅच्युरेटेड सोल्युशन. Unsaturated solution means the solution which contain less amount of solute, okay, then required for separation is known as unsaturated solution. सॅच्युरेटेड सोल्युशनची डेफिनेशन पाहिली आपण आत्ताच. त्यानंतर आपण अनसॅच्युरेटेड सोल्युशनची डेफिनेशन बघूया. मी डेफिनेशन इथे लिहिते, तुम्हीही माझ्याबरोबर डेफिनेशन लिहून घ्या. दी सोल्युशन
which contain the solution which contain less amount of solute than required for separation is known as unsaturated solution. Okay, the substance which contain less amount of solute than required for separation is known as unsaturated solution. त्यानंतर आपण नेक्स्ट डेफिनेशन बघणार आहोत. सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. ओके, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. तर सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय बघा, दी सोल्युशन विच कंटेन मोर अमाउंट ऑफ सोल्यूट than required for saturation at certain high temperature is known as supersaturated solution. Okay, definition सोप्या आहे, तुम्हाला समजतील. The solution which contain more amount of the solution which contain more amount of solute than required for saturation certain high temperature is known as supersaturated solution. Okay, the solution which contain more amount of solute than required for saturation. ओके, म्हणजे आपण मोर अमाऊंट ऑफ सोल्यूट ॲड करणार आहोत. ओके, ॲट हाय टेम्परेचर, म्हणजे जेवढं आपल्याला सॅच्युरेशनची गरज आहे, जेवढं रिक्वायरमेंटची तेवढं आपण काय करणार आहोत, सॅच्युरेशन करणार आहोत म्हणजे काय, मोर अमाऊंट ऑफ सोल्यूट ॲड करत जाणार आहोत. ओके, सर्टन हाय टेम्परेचर. ओके, सर्टन टेम्परेचरला त्या सोल्युशनला आपण काय म्हणतो, तर सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर आपण नेक्स्ट डेफिनेशन बघूया. रेसिड्यू म्हणजे काय, दी सबस्टन्स विच डज नॉट पास थ्रू दी फिल्ट्रेशन मीडिया इज नोन ॲज रेसिड्यू. मी डेफिनेशन इथे लिहिते. दी सबस्टन्स विच डज नॉट passes through the filtration medium is known as residue. Okay, residue means काय, the substance which does not passes through the filtration medium is known as residue. आता ह्याचं जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपण चहा केलेला असतो. ओके, तर चहा काय करतो, गाळणीमधून आपण फिल्टर करतो. ओके, गाळणीमधून गाळतो. आता जी चहा पावडर असते ती गाळणीमध्येच राहते. ओके, आणि चहा काय असतो तो कपामध्ये जातो. फिल्ट्रेशन थोडक्यात आपण करतो, म्हणजे जो फिल्ट्रेशन करून जो गाळणीमध्ये जो रेसिड्यू, जे गाळणीमध्ये जो पार्ट राहिलेला असतो त्याला आपण रेसिड्यू असं म्हणतो. ओके, त्याला काय म्हणणार आहोत, रेसिड्यू. आणि फिल्ट्रेशन जो करून जो बाहेर पडतो, म्हणजे जो कपामध्ये चहा जातो त्याला आपण काय म्हणतो, फिल्ट्रेट असं म्हणतो. ओके, सो नेक्स्ट डेफिनेशन आपण बघणार आहोत, फिल्ट्रेट. दी सबस्टन्स which passes through filtration medium
filtration medium is known as filtrate. ओके, म्हणजे फिल्ट्रेशन करून जो पार्ट बाहेर पडलेला असतो, ओके, जो पास झालेला असतो फिल्ट्रेशनमधून, त्याला आपण फिल्ट्रेट असं म्हणतो. आणि जो फिल्ट्रेशन करून जो पार्ट वरती राहतो, ओके, त्याला काय म्हणतो आपण, रेसिड्यू असं म्हणतो. मोस्ट ऑफ तुम्हाला डेफिनेशन समजल्या असतील. तुम्हीही माझ्याबरोबर डेफिनेशन इथे लिहून घेतल्या असतील. तर ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या टेक्निक्सची रिलेटेड आहेत. ह्या डेफिनेशन तुम्हाला आधी समजल्या पाहिजेत. डेफिनेशन तुम्ही पुन्हा एकदा वाचा, तुम्हाला समजतील. मोस्ट ऑफ दी समजल्याही असतील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टेक्निक्स सुरू करणार आहोत. ओके, थँक्यू.